मिथुन राशी सप्टेंबर 2026 एक नवा अध्याय सुरू होणार। मिथुन राशीच्या प्रिय बांधवांनो, कधी कधी आपल्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा बाहेरून पाहता सर्व काही नेहमीसारखेच दिसत असते, पण मनाच्या आत मात्र काहीतरी बदलत असते। आपण आधीसारखे राहत नाही, आधीसारखे विचार करत नाही आणि काही जुन्या गोष्टींना पूर्वीसारखे महत्त्वही देत नाही, कारण नियती आपल्याला हळूहळू एका नव्या टप्प्यासाठी तयार करत असते। सप्टेंबर 2026 हा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी असाच एक बदलाचा टप्पा ठरू शकतो। या महिन्यात तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट अचानक घडून येईलच असे नाही, उलट अनेक बदल अगदी शांतपणे सुरू होतील। एखादी व्यक्ती तुमच्याशी पुन्हा संपर्क साधेल, एखादे थांबलेले काम पुढे सरकेल, एखाद्या निर्णयाबद्दल तुमच्या मनातील संभ्रम दूर होईल किंवा एखादी नवीन संधी तुमच्या समोर येईल। सुरुवातीला या गोष्टी छोट्या वाटतील, पण पुढे त्यांचा तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो। मिथुन राशीचे व्यक्तिमत्वच असे आहे की तुम्ही एका जागी थांबून राहणारे नाही। तुमच्या मनात नेहमी नवीन विचार, नवीन कल्पना आणि नवीन प्रश्न असतात। तुम्हाला आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असते, त्यामुळे जेव्हा परिस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे पुढे जात नाही तेव्हा मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते। पण सप्टेंबरमध्ये हीच अस्वस्थता हळूहळू कृतीमध्ये बदलण्याची शक्यता आहे। तुमच्या मनात आता पुढे काय हा प्रश्न या महिन्यात हेच माझे पुढचे पाऊल आहे अशा उत्तरामध्ये बदलू शकते। सप्टेंबरच्या सुरुवातीला काही मिथुन राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहावेसे वाटेल। तुम्ही काही जुन्या सवयी बदलण्याचा निर्णय घेऊ शकता, काही लोकांपासून थोडे अंतर ठेवण्याचा निर्णय घेऊ शकता, काही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी स्वतःला पुन्हा एकदा प्रेरित करू शकता। विशेष म्हणजे या महिन्यात तुमच्या शब्दांमध्ये ताकद असेल। तुमचे बोलणे, तुमची बुद्धिमत्ता आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेऊ शकते। नोकरी, व्यवसाय किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यवहारामध्ये तुमची संवाद कौशल्य उपयोगी पडतील। करिअरच्या बाबतीत सप्टेंबर महिना नवीन शक्यता घेऊन येऊ शकतो। काही जणांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते, काहींना वरिष्ठ व्यक्तींकडून कौतुक मिळू शकते। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी नवीन संधी समोर येऊ शकते, तर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन संपर्क किंवा नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे। पण या महिन्याचा एक सुंदर संकेत असा आहे की तुम्हाला तुमच्या कष्टांचे महत्त्व स्वतःलाच पुन्हा जाणवेल। काही वेळा आपण इतके दिवस मेहनत करत असतो की त्या मेहनतीचे फळ कधी मिळणार हा प्रश्न पडतो। मिथुन राशीच्या काही व्यक्तींनाही मागील काळात असा अनुभव आला असेल, परंतु आता परिस्थिती हळूहळू बदलण्याची शक्यता आहे। एखादे काम ज्यासाठी तुम्ही अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहात त्यात प्रगती होऊ शकते। आर्थिक बाबतीतही हा महिना विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे। उत्पन्न वाढवण्याच्या काही संधी निर्माण होऊ शकतात। एखादा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो किंवा पूर्वी केलेल्या कामातून आर्थिक फायदा होऊ शकतो। मात्र पैसा हातात येताच त्याचा अनावश्यक वापर न करता भविष्यासाठी नियोजन करणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल। काही मिथुन राशीच्या व्यक्तींना सप्टेंबरमध्ये पैशाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते। अडकलेले पैसे मिळणे, अपेक्षित रक्कम प्राप्त होणे किंवा एखाद्या आर्थिक व्यवहाराला मंजुरी मिळणे यासारख्या शक्यता निर्माण होऊ शकतात। कुटुंबाच्या बाबतीतही या महिन्यात एक वेगळे चित्र दिसू शकते। घरातील एखाद्या व्यक्तीशी असलेला गैरसमज दूर होऊ शकतो। अनेक दिवसांपासून न बोललेली व्यक्ती पुन्हा संवाद साधू शकते। घरात एखादी शुभ बातमी येऊ शकते। कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे किंवा एखाद्या शुभ कार्यक्रमामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते। आणि आता बोलूया प्रेम आणि नात्यांबद्दल। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिना भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो। तुमच्या मनात काही भावना अनेक दिवसांपासून दडलेल्या असतील तर त्या व्यक्त करण्याची वेळ येऊ शकते। एखाद्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण झाला असतील तर ते संवादातून दूर होऊ शकतात। काही जणांच्या आयुष्यात अशी व्यक्ती पुन्हा येऊ शकते जिच्याशी कधी काळी नाते तुटले होते किंवा संवाद बंद झाला होता। मात्र भूतकाळातील व्यक्ती पुन्हा आयुष्यात आली म्हणून लगेच निर्णय घेऊ नका। तिच्या कृतींकडे आणि तिच्या मनातील प्रामाणिकपणाकडे लक्ष द्या। अविवाहित मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीही हा काळ नवीन ओळखी घेऊन येऊ शकतो। एखादी व्यक्ती तुमच्या विचारसरणीमुळे तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते। एखाद्या मित्राच्या माध्यमातून किंवा कामाच्या निमित्ताने नवीन व्यक्तीशी परिचय होण्याची शक्यता आहे। वैवाहिक जीवनात संवाद हा या महिन्याचा सर्वात मोठा आधार असेल। छोट्या गोष्टींवरून गैरसमज वाढवण्याऐवजी मनमोकळेपणाने बोलल्यास नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होऊ शकतो। तुमच्या जोडीदाराकडून मिळणारे सहकार्य तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात आत्मविश्वास देऊ शकते। मिथुन राशीच्या व्यक्तींनो,
सप्टेंबरमध्ये तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडू शकते. तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला सुरुवात कराल. ज्या व्यक्तीने तुम्हाला कमी लेखले, त्या परिस्थितीने तुमचा आत्मविश्वास कमी केला किंवा ज्या अपयशामुळे तुम्ही स्वतःवर प्रश्न उपस्थित केले, त्या सगळ्या गोष्टी आता मागे पडू शकतात. तुम्हाला जाणवेल की मी हरले नव्हते, मी फक्त शिकत होते. आणि ही जाणीव तुमच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागवू शकते. आरोग्याच्या बाबतीतही स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक राहील. सतत विचार करत राहणे, कामाचा ताण घेणे किंवा झोपेची वेळ बिघडणे टाळा. तुमचे मन शांत असेल तर शरीरही अधिक उत्साही राहील. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा. सप्टेंबर हा मिथुन राशीसाठी फक्त एक महिना नाही, तर जुन्या विचारसरणीतून बाहेर पडून नव्या दिशेने जाण्याची सुरुवात ठरू शकतो. या महिन्यात तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागेल. सुरुवातीला तो निर्णय कठीण वाटू शकतो, पण पुढे जाऊन तोच निर्णय तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या बदलाचे कारण ठरू शकतो. म्हणून मनाचा आवाज ऐका, पण निर्णय घेताना बुद्धीचा वापर करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडली नाही म्हणून देव तुमच्या विरुद्ध आहे असे समजू नका. कधी कधी देव आपल्याला हवे ते देत नाही, कारण तो आपल्यासाठी त्यापेक्षा योग्य काहीतरी तयार करत असतो. मिथुन राशीच्या प्रिय व्यक्तींनो, सप्टेंबरमध्ये तुमच्यासाठी आशेचा एक नवीन दरवाजा उघडण्याची शक्यता आहे. या दरवाजातून तुम्ही आत पाऊल टाकणार की जुन्या भीतीमुळे मागे हटणार हे मात्र तुमच्या हातात आहे. म्हणून या महिन्यात भीतीला नाही तर संधीला महत्त्व द्या. भूतकाळाला नाही तर भविष्याला महत्त्व द्या. आणि सर्वात महत्त्वाचे, स्वतःवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. कारण कदाचित सप्टेंबर 2026 संपेपर्यंत तुम्ही स्वतःच्याच आयुष्याकडे पाहून म्हणाल, ज्या बदलाची मी इतके दिवस वाट पाहत होते, तो बदल प्रत्यक्षात माझ्यापासूनच सुरू झाला होता. मिथुन राशीच्या प्रिय व्यक्तींनो, या महिन्याचा शेवटचा संदेश तुमच्यासाठी स्वतःला पुन्हा शोधण्याचा आहे. आयुष्यात कधी कधी आपण इतरांना खुश ठेवण्यात इतके व्यस्त होतो की आपल्याला स्वतःलाच नेमके काय हवे आहे हेच विसरून जातो. सप्टेंबर महिना तुम्हाला याच गोष्टीची जाणीव करून देऊ शकतो. तुमचे आयुष्य इतरांच्या अपेक्षानुसार नाही, तर तुमच्या स्वप्नानुसार जगण्याची वेळ आता आली आहे. ज्या गोष्टी तुमच्या मनाला सतत अस्वस्थ करत आहे, त्यांच्यापासून थोडे अंतर घ्या. प्रत्येक व्यक्तीला उत्तर देण्याची गरज नाही आणि प्रत्येक गैरसमज दूर करण्याची जबाबदारीही तुमची नाही. काही नाती जपायची असतात, तर काही गोष्टी शांतपणे सोडून द्यायच्या असतात. या महिन्याच्या शेवटी तुमच्या मनात एक सुंदर बदल घडू शकतो. तुम्ही परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःची भूमिका बदलायला शिकाल. आणि जेव्हा तुमचा दृष्टिकोन बदलतो, तेव्हा त्याच परिस्थितीचा अर्थही बदलतो. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे घडून गेले ते तुमची ओळख नाही. तुम्ही यातून काय शिकलात आणि आता पुढे जाण्याचा निर्णय काय घेतला आहात, हीच तुमची खरी ओळख आहे. म्हणून मिथुन राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबरचा शेवट मनात कोणतेही कटुता न ठेवता जुन्या गोष्टींना माफ करा, स्वतःलाही माफ करा आणि नव्या सुरुवातीसाठी मन मोकळे ठेवा. ईश्वर तुमच्या प्रत्येक योग्य पावलाला शक्ती देव. तुमच्या घरात आनंद राहो आणि तुमच्या आयुष्यात असा काळ येऊ की आजच्या सर्व संघर्षांकडे उद्या मागे वळून पाहताना तुम्हाला अभिमान वाटेल. तुमची कथा अजून संपलेली नाही. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय आता सुरू होणार आहे.